नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये टाईप्स ऑफ द मॅट्रायसेसमधील आपण 8 टाईप्स किंवा 9 टाईप्स स्टडी केले पहा आपण. ओके, अप टू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, थोडंसं रिव्हिजनल पॉईंट जर पाहिलं तर त्याच्या अगोदर आपण बघितलेलं होतं आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असणार सांगा भाऊ. आयडेंटिटी मॅट्रिक्सची डेफिनेशन प्रयत्न करा सांगायचा. ओके, तर बघायला गेलं तर किंवा का जर पाहिलं तर काय अप्लाय होणार इथं, जर ए स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे एखाद्या मॅट्रायसेसमध्ये अबाव द डायगोनल आणि बिलो द डायगोनल एलिमेंट जर 0 असतील आणि डायगोनल एलिमेंट्स एक्झॅक्टली इक्वल टू 1 असेल तर त्या मॅट्रायसेसला काय म्हणतो आपण, युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, तर आता मॅथमॅटिक्समध्ये जर पाहायला गेलं तर त्याची डेफिनेशन काय होऊ शकते पहा. A square matrix in which म्हणजे condition m is equal to n. Okay, above the diagonal element and below the diagonal element it is the combination of non-diagonal elements exactly equal to 0. Okay, आणि तिसरी कंडिशन a11 is equal to a22 is equal to a33. ह्यालाच काय म्हणतो आपण, डायगोनल एलिमेंट्स एक्झॅक्टली इक्वल टू 1 जर असेल तर त्या मॅट्रायसेसला काय म्हणतो आपण, युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, तर त्याच्यामधले आपण 2 टाईप स्टडी केले. जसं मॅट्रायसेस आपण रेफर करताना किंवा यूज करत असताना जर पाहिलं असेल तर कुठल्याही कॅपिटल लेटरने आपण दर्शवितो, बरोबर आहे का पहा. एनी कॅपिटल लेटर्स मॅट्रायसेस आर ऑल्सो डिनोटेड बाय एनी कॅपिटल लेटर्स, मग ते ए असू दे, बी असू दे, सी असू दे, डी असू दे, अप टू झेड कुठल्याही कॅपिटल लेटरने काय करू शकतो आपण, मॅट्रायसेस डिफाईन करू शकतो. पण युनिट मॅट्रायसेस आर ऑल्सो डिनोटेड बाय, युनिट मॅट्रिक्स जो काय असेल तो तुम्हाला कंपल्सरी एक स्पेशल कॅरेक्टर यूज केलेलं होतं, कॅपिटल आयनेच काय केला जाईल, युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रायसेस हा डिफाईन केला जातो पहा. ओके, देर आर 2 टाईप्स ऑफ द युनिट मॅट्रिक्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके, एक हॅव्हिंग द ऑर्डर्स, पहिला घेतला आपण 2x2 ऑर्डर्स, आठवतं का बा 2x2 ऑर्डर काय असणार, 2x2 ऑर्डरची युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 0 0 1 म्हणजे 2x2. ह्याचा अर्थ लक्षात घ्या, 2 नंबर ऑफ रोज आणि 2 नंबर ऑफ कॉलम्स, ह्याच्यामध्ये काय केलं जाईल, मॅट्रायसेस डिफाईन केला जाईल. ओके, अजून एक दुसरा टाईप आपण स्टडी केला आपण 3x3 ऑर्डर, 3x3 ऑर्डर मॅट्रिक्स, बरोबर आहे का पहा, 3x3 ऑर्डर मॅट्रिक्स. ओके, ते काय असणार, कॅपिटल आय इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ 3x3 ह्याचा अर्थ 3 नंबर ऑफ रोज आणि 3 नंबर ऑफ कॉलम्स. ओके, 1 0 0 0 1 0 0 0 1 ह्या टाईपचा जो काय मॅट्रायसेस आपला होईल त्या मॅट्रायसेसला काय म्हणतो आपण, 3x3 ऑर्डर युनिट मॅट्रिक्स. ऑर काय नोट्समध्ये काय बुक्समध्ये किंवा काय एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स न देता I2 ऑर काय रेफर केलं जाईल, I2 ऑर I3. It is denoted by unit matrix having the orders 2x2 or order 3x3. ओके, बुक्समध्ये जर दिला असेल किंवा जर बुक्समध्ये दिलेला असेल, त्याचबरोबर जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये युनिट मॅट्रायसेस जर डिफाईन करायला सांगितलं किंवा तुम्हाला हा अज्युम करावा लागतो. ओके, आता यापैकी दोन्ही मॅट्रायसेसपैकी कुठला मॅट्रायसेस तुम्ही रेफर करणार, एक तर 2x2 किंवा 3x3, बरोबर आहे का पहा. ओके, तर ते कोण ठरविणार आहे, तर एक्झाम्पलमधला जो काही गिवन मॅट्रायसेस अप्लाय होईल, गिवन मॅट्रिक्स जो काय अप्लाय होईल त्याच्या ऑर्डरवर आधारित काय असणार तुमचा आता इथं, हा 2x2 वापरायचा का 3x3 वापरायचा हे आपण ठरवू शकतो पहा. ओके, तर युनिट मॅट्रिक्सचे आता प्रत्येक एलिमेंट काय असणार इथं, डायगोनल एलिमेंट जर पाहिले तर 1 आहेत. ह्याचा अर्थाची व्हॅल्यू किती असणार इथं, व्हॅल्यू ऑफ द युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स इज किती असणार इथं, एक्झॅक्टली इक्वल टू 1. कळालं का पहा. ओके, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं मॅट्रायसेस आर नॉट एक्सपांडेबल बट मॅट्रायसेस कन्वर्ट टू काय अप्लाय डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट आर ऑल्सो एक्सपांडेबल आहे. त्यामुळे पहिल्यांदा मॅट्रायसेसचे रूपांतर आपल्याला कशामध्ये करून घ्यावं लागेल, युनिट मॅट्रायसेसचे रूपांतर आपल्याला डिटर्मिनंटमध्ये करून घ्यावं लागेल. सिम्बॉलिक प्रेझेंटेशनमध्ये फक्त फरक पडणार आहे. मॅट्रायसेस बॉक्सने दर्शवतो आपण, बॉक्स कन्वर्ट टू काय अप्लाय होईल, व्हर्टिकल लाईन्स. ही मात्र स्टेप तुम्हाला कंपल्सरी मेन्शन करावी लागेल एक्झाम्पलमध्ये. अदरवाईज तुम्हाला एक्झाम्पल जरी बरोबर आलं असेल किंवा एक्झाम्पलची स्टेप जरी बरोबर असेल त्याचे मार्क्स दिले जाणार नाहीत. का तर वरची स्टेप असणार ती मॅट्रायसेसची आणि खालती कन्वर्ट केल्यानंतर मग तुम्ही डिटर्मिनंट आर ऑल्सो एक्सपांडेबल आहे पहा. तर मग कंपल्सरी तुम्हाला इथं ही स्टेप ही मेन्शन करावीच
लागेल. ओके, त्याच्यानंतरचा जो काय टाईप आपण स्टडी केलेला होता युनिट मॅट्रिक्स झाल्यानंतर आपण अप्पर ट्रायंग्युलर स्टडी केलेलं होतं. पहा, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, आता अप्पर ट्रायंग्युलर, अप्पर ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल, अप्पर ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल, रेषेच्या वरचा. ओके, म्हणजे वरचा भाग अप्लाय होईल. अप्पर ट्रायंग्युलर ह्याचा अर्थ ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच above the diagonal element are present, above the diagonal elements are present, above the diagonalच्या वरचा जो काय पार्ट अप्लाय होईल हा तुमचा काय असणार आहे इथं, प्रेझेंट असणार आहे. पहा, अँड बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर जर असेल तर त्या मॅट्रायसेसला काय म्हणतो आपण, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. पहा आपण त्याला. ओके, हॅव्हिंग द ऑर्डर 3x3 स्क्वेअर मॅट्रिक्स यायचा तर डेफिनेटली तो किती बाय कितीचा असणार, इथं 2x2 किंवा 3x3 असेल. ओके, पहिली कंडिशन काय येणार इथं, ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच अबाव द डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट, म्हणजे ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच याचा अर्थ काय झाला. पहा, ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच याचा अर्थ एम इज इक्वल टू, व्हॅल्यू काय आपल्याला इथं एम इज इक्वल टू एन येणार आहे. पहा, एम इज इक्वल टू एन. सेकंड कंडिशन, अबाव द डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट, अबाव द डायगोनल म्हणजे काय असणार, आय इज लेस दॅन जे आर प्रेझेंट. ओके, आता याच्यामध्ये प्रेझेंट असतील याचा अर्थ मला तिन्ही सगळेच एलिमेंट्स प्रेझेंट पाहिजेत असे काही कंडिशन नाही आहे. ओके, ह्या तिन्हीपैकी कुठले एलिमेंट्स येतं, A12, A13 अँड A23 ह्या तिन्ही एलिमेंट्सपैकी ॲटमोस्ट काय अप्लाय होईल, at least one element is present, element is present पाहिजे पहा आपल्याला. ओके, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं जर तुम्हाला अबाव द डायगोनल एलिमेंट जर याच्यातला एकही जरी एलिमेंट जर प्रेझेंट नसेल तर त्याला अप्पर ट्रायंग्युलर म्हणू शकत नाही. त्यामुळे ॲटलिस्ट वन ह्याचा अर्थ कमीत कमी एक एलिमेंट तरी प्रेझेंट पाहिजे, सगळे असतील तरी सुद्धा सफिशियंट आहे, चालू शकेल. ओके, वेल अँड गुडच असणार आहे. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं. बट तिसरी कंडिशन, बिलो द डायगोनल एलिमेंट जे काय असतील आय इज ग्रेटर दॅन जे, इट गिव्स व्हॅल्यू किती अप्लाय होईल, एक्झॅक्टली इक्वल टू 0. ओके, बिलो द जे काही तीन डायगोनल एलिमेंट्स आहेत हे मात्र डेफिनेटली किती लागणार आपल्याला, 0 पाहिजे आहेत. पहा, तरच त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, त्याची उदाहरणं आपण घेतलेली होती. पहा, पहिलं उदाहरण घेतलं आपण पहिलं उदाहरण घेतलेलं आहे, फर्स्ट एक्झाम्पल. ओके, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 2 3 0 4 5 0 0 6 0 0 6. ओके, कंडिशन सॅटिस्फाय झाली का. पहा, फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय होती इथं, फर्स्ट कंडिशन तुम्हाला इथं रेफर केलेली होती, एम इज इक्वल टू एन. बरोबर आहे का. पहा, एम इज इक्वल टू एन. ओके, बरोबर आहे का. पहा, किती नंबर ऑफ रोज आहेत, 3 नंबर ऑफ रोज, 3 नंबर ऑफ कॉलम्स आहेत. पहा, 3 नंबर ऑफ रोज, 3 नंबर ऑफ कॉलम्स आहेत. ह्याचा एम इज इक्वल एन कंडिशन सॅटिस्फाय झाली. ओके, चला दुसरी कंडिशन काय असणार आहे, सेकंड कंडिशन काय अप्लाय होईल. पहा, सेकंड कंडिशन, आय इज लेस दॅन जे आर प्रेझेंट, एलिमेंट्स आर प्रेझेंट. ओके, अबाव द डायगोनल कलरने दर्शवतोय पहा मी इथं. ओके, अबाव द डायगोनल जे काही 3 एलिमेंट्स असतात, कुठले 3 एलिमेंट्स आहेत अबाव द डायगोनल, A12, A13, A23 हे तिन्ही एलिमेंट्स कसे आहेत आपल्याला प्रेझेंट पाहिजे आहेत का, 2 3 5 ऑलवेज प्रेझेंट आहेत. ओके, अँड दुसरी कंडिशन, आय इज ग्रेटर दॅन जे, इट गिव्स 0. ह्याचा अर्थ बिलो द डायगोनल एलिमेंट्स कलर चेंज करतोय पहा मी इथं. बिलो द डायगोनल एलिमेंट हा जो काय ट्रायंगल मी काढलेला आहे ह्याचे 3 एलिमेंट्स म्हणजे कुठले एलिमेंट्स असणार तर इथं A21, A31 अँड A32 बिकम्स किती असणार व्हॅल्यू इथं, एक्झॅक्टली इक्वल टू 0. एक्झॅक्टली इक्वल टू 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, अनदर एक्झाम्पल मी इथं रेफर करतोय पहा, बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, मी रेफर केलेलं आहे बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ. ओके, 1 0 0 0 0 5 0 0 0. ओके, इट इज ऑल्सो पॉसिबल. मगाशी मी मेन्शन केलेलं होतं ॲटलिस्ट वन ऑफ द एलिमेंट, ह्याचा अर्थ लक्षात घ्या, या 3 एलिमेंट्सपैकी कुठले 3 एलिमेंट्स, ह्या 3 एलिमेंट्सपैकी एक एलिमेंट जरी प्रेझेंट असेल तरी सुद्धा सफिशियंट आहे, चालू शकेल. तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. समजलं व्यवस्थित. ओके, आता सेम या डेफिनेशनवरून पुढचा जो काय टाईप अप्लाय करायचा आहे आपल्याला, पुढचा जो टाईप आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट टाईप आहे पहा, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर
मॅट्रिक्स. ओके, सेम कंडिशन. अप्परला काय सांगितलं, अबाव द डायगोनल एलिमेंट्स. अप्परला काय सांगितलं आपण, अबाव द डायगोनल एलिमेंट्स. ओके, आता लोअरला काय ना सांगा पाहू, बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट. ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच काय येणार आहे पहा, ए स्क्वेअर मॅट्रिक्स, ए स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, इन विच above the diagonal elements above the diagonal element कशा लागणार आपल्याला, आर्श, अपसेंट. कशा लागणार आपल्याला, अपसेंट पाहिजे. इनसाइड द ब्रॅकेट 0 कुठले एलिमेंट्स असणार इथे, दॅट इज मी रेफर करतोय मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये, आय इज लेस दॅन जे बिकम्स किती आपल्याला, इट गिव्स व्हॅल्यू 0. पहा. ओके, अँड आता मला सांगा अबाव द डायगोनल एलिमेंट्स अपसेंट आहेत. ओके, तर बिलो द डायगोनल एलिमेंट्स काय असणार आहेत, बिलो द डायगोनल एलिमेंट्स, बिलो द डायगोनल एलिमेंट, बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर्श काय असणार इथं, प्रेझेंट. ओके, प्रेझेंट. ह्याचा अर्थ कंडिशन काय झाली, तर दॅट इज कंडिशन काय झाली पहा, आय इज ग्रेटर दॅन जे, आय इज ग्रेटर दॅन जे. ओके, आर प्रेझेंट, इट गिव्स काय असणार इथं, प्रेझेंट असतील पहा, आर काय असणार इथं, प्रेझेंट असणार आहेत. ओके, तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो पहा आपण त्याला. ओके, आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आता मागाशी कंडिशन सांगितली तर ॲटलीस्ट वन ऑफ द सेम कंडिशन इथं आपल्या होणार. ओके, इनसाइड ब्रॅकेट मी कलर चेंज करतो पहा. ओके, बिलो द डायगोनल एलिमेंट्स काय असणार इथं, ॲटलीस्ट वन of the element is present. कळलं का पहा. ओके, याचा अर्थ लक्षात घ्या, प्रेझेंट. ओके, ॲटलीस्ट वन ऑफ द एलिमेंट, ह्याचा अर्थ तिन्हीपैकी एक तरी एलिमेंट मला काय लागणार इथं, प्रेझेंट पाहिजे आहे. ओके, तेच आता मी मॅथ्स कंडिशनमध्ये रेफर करतोय, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ. ओके, A1100, A1100 कलर चेंज करतोय पहा, A21 सिमिलरली काय आपल्याला इथं, A220. ओके, थर्ड वन इज ऑल्सो A31 थर्ड रो, A32 आणि लास्ट वन इज ऑल्सो काय असतं तिथं, A33 आपल्याला पहा. ओके, समजलं, किती बाय कितीचं आहे, 3/3. आता हेच मी कंडिशनमध्ये कंडिशनच्या भाषेत बोलणार आहे पहा. कंडिशन्स काय येणार पहा आता इथं. फर्स्ट कंडिशन बोला, पहिली कंडिशन, ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एम इज इक्वल टू n. Okay, second condition, above the diagonal elements are absent, I is less than j, it gives value किती आपल्याला इथं 0. Okay, तिसरी कंडिशन, below the diagonal elements I is greater than j, it gives value काय असणार इथं, प्रेझेंट असणार आहे पाप, प्रेझेंट. ओके, आता इथं कंडिशन एकच काय असणार इथं, ॲटलिस्ट वन एलिमेंट इज काय असणार इथं, प्रेझेंट पाहिलं पहा, वन एलिमेंट इज ऑल्सो प्रेझेंट. कळलं का पहा. ओके, ॲटलिस्ट वन एलिमेंट इज ऑल्सो प्रेझेंट. 3 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन, ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच म्हणजे एम इज इक्वल टू एन. ओके, सेकंड कंडिशन, अबाव द डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय झालं, आय इज लेस दॅन जे, एलिमेंट्स आर अपसेंट दॅट इज एक्झॅक्टली इक्वल टू 0. अँड बिलो द डायगोनल एलिमेंट आर प्रेझेंट, म्हणजे कंडिशन काय झाली, आय इज ग्रेटर दॅन जे, इट गिव्स व्हॅल्यू प्रेझेंट असणार आहे. ओके, आता त्याच्यामध्ये कंडिशन, ॲटलिस्ट वन ऑफ द एलिमेंट म्हणजे तिन्हीपैकी कुठले 3 एलिमेंट्स असणार आहेत तिथं, A31 अँड A32. ह्या 3 एलिमेंटपैकी ॲटलिस्ट वन ह्याचा अर्थ तिन्हीपैकी एक जरी एलिमेंट प्रेझेंट असेल तरी सुद्धा सफिशियंट आहे, चालू शकेल. 3 एलिमेंट जर प्रेझेंट असतील, वेल अँड गुड, तरच त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, आता त्याचं एक उदाहरण तुम्ही इथं अप्लाय करू शकता पहा. ओके, आता त्याच कंडिशनवर मी इथं रेफर करतोय पहा. ओके, कंडिशन आपण इथं मेन्शन केलेली आहे, बरोबर आहे का पहा, दिसतं का सगळ्यांना. ओके, तर एक्झाम्पल मी इथं रेफर करतोय. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल मी घेतोय पहा, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 0 0 2 0 0 3 5 4. ओके, 3 5 4. कंडिशन सॅटिस्फाय झाली का पहा. पहिली कंडिशन, एम इज इक्वल टू एन, स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच म्हणजे 3 नंबर ऑफ रोज 3 नंबर ऑफ कॉलम्स आहेत. ओके, अँड सेकंड कंडिशन, आय इज लेस दॅन जे, इट गिव्स 0 म्हणजे अबाव द डायगोनल एलिमेंट आर अपसेंट, म्हणजे हे जे काही 3 एलिमेंट्स असतील हे कसे लागणार आपल्याला, अपसेंट पाहिजे आहेत. ओके, तसंच बिलो द डायगोनल एलिमेंट, कलर चेंज केला पहा मी खाली. ओके, म्हणजे 3 एलिमेंट जे काय असतील, कुठले 3 एलिमेंट्स असणार लागणार आपल्याला, A21. ओके,
A21 A31 आणि A32 आर प्रेझेंट पाहिजे आहेत का पहा 2 3 5 2 3 5 ओके. तर हे एलिमेंट्स प्रेझेंट पाहिजे आहेत ओके. तरच त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो पहा आपण त्याला. समजलं व्यवस्थित ओके. तर अजून एखादं एक्झाम्पल मी इथे रेफर करतोय ओके. सेकंड एक्झाम्पल येणार आहे पहा. सेकंड एक्झाम्पल बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 0 0 0 0 0 0 0 A0 इट इज ऑल्सो ए काय अप्लाय होईल लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. काय आलं का पहा ओके. कंडिशन्स पहिली कंडिशन काय लागणार एम इज इक्वल टू एन पाहिजे आहे का. एम इज इक्वल टू एन आहे का 3/3 ह्याचा अर्थ एम इज इक्वल एन आहे. सेकंड कंडिशन आय इज लेस दॅन जे इट गिव्स 0 म्हणजे अबाव द डायगोनल एलिमेंट्स आर अबसेंट ओके. ट्रायंगल दाखवतोय पहा एलिमेंट 0 आहेत का आहेत सफिशियंट आहे चालू शकेल. सेकंड कंडिशन सॅटिस्फाय झाली ओके. थर्ड कंडिशन आय इज ग्रेटर दॅन जे ह्याचा अर्थ बिलो द डायगोनल एलिमेंट कलरने मेन्शन करतोय पहा मी 3 एलिमेंट्स ओके. ट्रायंगल रेफर केलेला आहे. आर प्रेझेंट काय सांगितलं त्यांनी ॲटलिस्ट 1 याच्यातला अर्थ A32 हा जो काही एलिमेंट आहे A32 हा एलिमेंट काय असणार ऑलवेज प्रेझेंट आहे. त्यामुळे त्याला काय म्हणू शकतो आपण लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स ओके. आता ह्या दोन एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर कुठंही हा जो काही डायगोनल तुम्हाला जो दिलेला आहे त्याची कुठली कंडिशन रेफर केलेली नाही आहे पहा. मग तो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असू दे किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असू दे कुठली कंडिशन रेफर केलेली नाही आहे. ह्याचा अर्थ देर इज नो कंडिशन फॉर काय अप्लाय होईल डायगोनल एलिमेंट्स कळालं का विद्यार्थी मित्रांनो. इथं देर इज नो कंडिशन फॉर डायगोनल एलिमेंट्स. डायगोनलची कुठली कंडिशन तुम्हाला इथे मेन्शन करायची गरज नाही आहे. एलिमेंट्स प्रेझेंट असू देत किंवा अब्सेंट असू देत काही फरक पडत नाही ओके. समजलं व्यवस्थित ओके. हा झाला अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हा ॲक्च्युअली मला कुठं वापरायचा आहे तर मला एक्झाम्पलमधला शेवटचा जो काय पॉईंट आहे टॉपिकमधला शेवटचा जो पॉईंट सॉल्व द लिनियर इक्वेशन्स त्याच्यामध्ये जी काय रिडक्शन मेथड आहे फर्स्ट मेथड रिडक्शन मेथड जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचा काय करायचं आपल्याला वापर करायचा आहे पहा. ह्याचा अर्थ मला डायगोनलच्या खालचे जे काय 3 एलिमेंट्स असतील A21 A31 आणि A32 आर्श बिकम्स किती करायचं आपल्याला बिकम्स एक्झॅक्टली इक्वल टू 0 करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे पहा. बिकम 0 करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. समजलं व्यवस्थित ओके. लक्षात घ्या आपल्याला हा टॉपिकमधला शेवटचा जो काय टाईप आहे लिनियर इक्वेशन्स त्याच्यामधला जो काय पहिला टाईप आहे त्याच्यामध्ये रिडक्शन मेथडमध्ये आपल्याला हा मॅट्रायसिस लागणार आहे पहा ओके. हा जरा कुठला मॅट्रिक्स तुमचा इथं अप्पर ट्रायंग्युलर ॲज वेल ॲज लोअर ट्रायंग्युलर ओके. आता पुढची डेफिनेशन आपल्याला स्टडी करायची आहे. नेक्स्ट टाईप आहे मॅट्रायसिसचा जर पाहिलात तर नेक्स्ट टाईप असणार आहे इथं सिमेट्रिक मॅट्रिक्स ओके. नावात आहे हा शब्द ॲक्च्युअल तुम्हाला फिजिक्समध्ये किंवा फिजिक्सपेक्षा जास्त केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गेला असणार आहे पहा ओके. सिमेट्रिक म्हणजे काय असणार आहे सारखेपणा. सिमेट्री म्हणजे काय असणार इथं सारखेपणा. कळालं का पहा ओके. सिमेट्रीचा अर्थ काय आपल्याला इथं सारखेपणा ओके. आता हा सारखेपणा म्हणजे काय असणार आहे हा महत्वाचा पार्ट आहे ओके. ए स्क्वेअर मॅट्रिक्स in which okay above and below काय असणार इथं below the diagonal element below the diagonal elements आर्श कसे लागणार आपल्याला सेम पाहिजे पहा. आर सेम विथ कसे विथ साइन कन्व्हेन्शन SIGN साइन कन्व्हेन्शन जर इक्वल असतील कसे लागणार इथं अबाव द डायगोनल एलिमेंट अँड बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर सेम विथ साइन कन्व्हेन्शन जर इक्वल असतील सॉरी तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण इज नोन ॲज काय म्हणतो त्याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो आपण त्याला ओके. इज नोन ॲज सिमेट्रिक
मॅट्रिक्स. ओके, आता हीच कंडिशनल फॉर्ममध्ये जर पाहिलं तर काय असणार इथं कॅपिटल ए इट गिव्स व्हॅल्यू ए ऑफ आय जे इट गिव्स व्हॅल्यू काय आपल्याला इथं ए ऑफ जे आय. ए ऑफ आय जे इट गिव्स व्हॅल्यू ए ऑफ जे आय. म्हणजे एकमेकाच्या बरोबर अपोजिट काय असतं इथे एलिमेंट जर तुमचे सेम असतील अबाव द डायगोनल अँड बिलो द डायगोनल, अबाव द डायगोनल अँड बिलो द डायगोनल एलिमेंट जर तुमचे सेम असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, दॅट इज फॉर एक्झाम्पल इथे मी रेफर करतोय पहा. ओके, दॅट इज फॉर एक्झाम्पल नाही, दॅट इज जे वरती आता आपण स्टेटमेंट मेन्शन केलं तसं मॅथमेटिकल कन्सेप्टमध्ये काय येणार इथं कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ A11 A11 ओके A12 A13 ओके A21 A21 A22 A22 ओके. तसंच नेक्स्ट एलिमेंट आहे आपल्याला इथं A23. तसंच थर्ड लाईनचं एलिमेंट काय असणार इथं पहा थर्ड एलिमेंटचं एलिमेंट काय येणार इथं A31 A32 आणि लास्ट एलिमेंट इज ऑल्सो काय आपल्याला इथं A33. ओके, अबाव द डायगोनल एलिमेंट जे कलरनी मेन्शन केलेलं आहे जे कलरनी मेन्शन केलेलं आहे अबाव द डायगोनल एलिमेंट अँड बिलो द डायगोनल एलिमेंट अबाव द डायगोनल एलिमेंट अँड बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर सेम. अबाव द डायगोनल अँड बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर सेम पाहिजेत पहा आपल्याला. ओके, कसे लागणार सेम फक्त सेम असून चालेल का आपल्याला विथ साइन कन्व्हेन्शन विथ साइन कन्व्हेन्शन साइन कन्व्हेन्शन पाहिजेत पहा आपल्याला. ओके, सेम विथ साइन कन्व्हेन्शन जर इक्वल असतील तरच त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो पहा आपण त्याला. ओके, म्हणजे 3 कंडिशन्स आल्या पहा. पहिली कंडिशन काय लागणार इथं मला एम इज इक्वल एन सॉरी दोनच कंडिशन्स आल्या एम इज इक्वल टू एन आणि दुसरी कंडिशन अबाव द डायगोनल एलिमेंट अँड बिलो द डायगोनल एलिमेंट अबाव द डायगोनल एलिमेंट अँड बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर सेम विथ काय लागणार आपल्याला विथ साइन कन्व्हेन्शन जर इक्वल असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया पहा तसं एखादं एक्झाम्पल आपण रेफर करूया इथं. ओके, पहिलं एक्झाम्पल मी रेफर करतोय कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 2 3 4 5 6. ओके, सिमिलरली का सॉरी 2 5 6 परत 3 6 8 क्रॉस चेक करा. ओके, एम इज इक्वल टू एन पाहिलं म्हणजे 3/3 क्रॉस चेक करा. 2 ला 2 कॉइन्साइड झाला 3 ला 3 कॉइन्साइड झाला 6 ला 6 कॉइन्साइड झाला पहा. तरच त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स जस्ट लाईक अ मिरर. ओके, आपण आरशासमोर उभा राहिलो तर आपलीच प्रतिमा आपल्याला दिसणार आहे असं होतं का आरशासमोर तुम्ही उभा राहिलेला आहात आणि जेंट्स आहे तिथे लेडीज दिसतं लेडीज आहे तिथे जेंट्स दिसतं असं होतं का ओके होत नाहीये असं होईल पहा. सेम पार्ट जस्ट लाईक काय आपल्याला लिहितं जस्ट लाईक अ मिरर विदाउट एनी मोशन. जर तुम्ही ते स्थिर उभा राहिला तर तुमची प्रतिमा ही तुमचीच प्रतिमा दिसणार आहे काही चेंजेस दिसणार नाही आहेत. ओके, सेम म्हणजे काय झालं इथं 2 2 ला कॉइन्साइड झाला 3 3 ला झाला 6 6 ला झाला पहा. ओके, जसं आपण एखादा चौकोन घेतला किंवा एखादा स्क्वेअर घेतला आणि तो मधून जर मी डायगोनलच्या तिथे मी फोल्ड केला तर प्रत्येक टर्मिनल किंवा प्रत्येक कॉर्डिनेट किंवा प्रत्येक व्हर्टेक्स काय होणार आहे एकमेकाला कोइन्साइड होतो. सेम फॉर्मॅट हा सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये अप्लाय होईल पहा. ओके, अनदर एक्झाम्पल मी सेकंड रेफर करतोय पहा. आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये एक फॉर्म्युला स्टडी केलेला होता रिप्रेझेंट ए पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जर मला दाखवायचं असेल तर एक डिटर्मिनंट डेल्टा इज इक्वल 0 आपण रेफर केलेलं होतं पहा. सेम डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे काय असणार इथं AHG HBF GFC हा जो काय मॅट्रायसिस डिटर्मिनंट जो घेतलेला होता इट इज ऑल्सो ए काय असतं सिमेट्रिक मॅट्रिक्स. क्रॉस चेक करा H ला H कोइन्साइड झालेला आहे G ला G कोइन्साइड झालेला आहे F ला F कोइन्साइड झालेला आहे पहा. तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स. समजलं व्यवस्थित. ओके, अनदर एक्झाम्पल मी इथे रेफर करतोय पहा. थर्ड एक्झाम्पल C इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 0 0 0 0 0 0 0 0 0 इट इज ऑल्सो सिमेट्रिक मॅट्रिक्स ऑर नॉट. ओके, असं केलं कारण की एक लक्षात घ्या आपण सांगू शकत नाही का हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे का नॉन सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. कळालं का पहा का तर 0 ला साइन कन्व्हेन्शन अप्लाय करता येत नाही. कळालं का पहा. ओके, थर्ड एक्झाम्पल तुम्ही इथे रेफर करू शकता. ओके, आता ह्याच डेफिनेशनचा वापर करून नेक्स्ट टाईप आपण स्टडी केलेला होता स्क्यू SKEW स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके,
फरक काय असणार आहे पाहिला आता विद्यार्थी मित्रांनो इथं याच्यामध्ये एलिमेंट्स आर सेम ओके. आता पुढे कंडिशन काय टाकली विथ साइन कन्व्हेन्शन आपण टाकलेलं होतं ओके. फक्त विथ साइन कन्व्हेन्शनच्या अपोजिट काय विथ साइन कन्व्हेन्शनच्या अपोजिट काय असणार इथं अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन प्लस असेल तर मायनस असेल तर प्लस ओके. म्हणजे डेफिनेशन काय येणार पाहता इथं डेफिनेशन काय येणार इथं ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच a square matrix in which सांगायचा प्रयत्न करा a square matrix in which above and below the diagonal element elements are same but कंडिशन झाली पहा बट काय लागणार आपल्याला अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन साइन कन्व्हेन्शन मध्ये जर असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण इज नोन ॲज काय आपल्याला इथं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स नॉन सिमेट्रिक म्हणायचं नाहीये का त्याला शब्द काय असणार इथं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो आपण त्याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो आपण त्याला समजलं व्यवस्थित ओके. म्हणजे अबाव द डायगोनल आणि बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर सेम बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन मध्ये जर असेल तरच त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ओके. दॅट इज काय येणार पाहता इथं जे आता आपण स्टेटमेंटमध्ये पाहिलं तेच आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रेफर करतोय. कॅपिटल ए इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ A11 ओके A11 A12 A13 ओके मायनस ऑफ A21 ओके काय असणार सिमिलरली A22 ओके. थर्ड एलिमेंट आपल्याला होणार इथं A23 मायनस ऑफ A31 मायनस ऑफ A32 आणि लास्ट एलिमेंट इज ऑल्सो काय असणार इथं A33 ओके. अबाव द डायगोनल अँड बिलो द डायगोनल ट्रायंगल रेफर केला पहा कलरमध्ये जो मेन्शन केलेला आहे आपण तो इथे मी मेन्शन केला पहा ओके. अँड बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर सेम हे एलिमेंट्स कसे लागणार आपल्याला सेम पाहिजे पहा एलिमेंट्स आर सेम ओके. बट कंडिशन काय झाली इथं बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन कळालं का पहा ओके. जे आता वर्डिंगमध्ये जे मी रेफर केलं तेच मी इथं काय रेफर केलेलं आता इथं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये इथं मी मेन्शन केलेलं आहे पहा ओके. फर्स्ट कंडिशन काय झाली इथं ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एम इज इक्वल एन पाहिजे कंडिशन सॅटिस्फाय झाले का बा 3/3 चा मॅट्रिक्स आहे ओके. अबाव द डायगोनल एलिमेंट्स अँड बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर सेम एलिमेंट्स कसे आहेत इथं सॉरी बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर सेम ओके. बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर सेम बट कंडिशन काय झाली इथं बट अपोजिट साइन कन्व्हेन्शन आहे पहा ओके. याचा अर्थ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं एलिमेंट्स तुमचे सेम लागणार आहेत पण अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन मध्ये जर असतील तरच त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो पहा आपण ओके. फॉर एक्झाम्पल इथे मी रेफर करतोय पहा मी इथे रेफर करतोय ओके. दिसतंय सगळ्यांना व्हिडिओमध्ये किंवा राईटअपमध्ये काय प्रॉब्लेम येतो का ओके. लक्ष द्या व्यवस्थित ओके. एक्झाम्पल मी रेफर करतोय फर्स्ट एक्झाम्पल आहे पहा फर्स्ट एक्झाम्पल इथे मी रेफर करतोय ओके. लक्ष द्या कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ मी रेफर केलेले मॅट्रिक्स 1 2 3 ओके -2 5 6 ओके -3 -6 8 -3 -6 8 ओके. कंडिशन सॅटिस्फाय झाली का 3/3 पहिली कंडिशन काय लागणार मला इथं एम इज इक्वल टू एन पाहिजे एम इज इक्वल एन 3/3 मॅट्रिक्स आहे ह्याचा एम इज इक्वल एन आहे ओके. अबाव द डायगोनल बघा 2 ला 2 कोइन्सिडर झालाय 3 ला 3 झालेला आहे 6 ला 6. अबाव द डायगोनल अँड बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर सेम बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन वरती प्लस आहे खालती मायनस वरती
प्लस आहे, खालती मायनस, वरती प्लस आहे, खालती मायनस, तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स. एक फॉर एक्झाम्पल तुम्ही काय रेफर करू शकतो आपण, जर तुम्ही आरशा पुढे उभा राहिलात विदाउट एनी मोशन तर सिमेट्री अप्लाय होणार आहे. ओके, जर आरशा पुढे तुम्ही जर मोशन केलात, फॉर एक्झाम्पल मी काय केलं इथं उजवा हात वर केलात आरशा पुढे उभा राहून, किंवा पाण्यामध्ये जी प्रतिमा दिसते आपल्याला त्या प्रतिमे पुढे सुद्धा मी उजवा हात वर केला तर काय दिसतं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं. ओके, जर मी आरशा पुढे उभा राहून उजवा हात वर केला तर आपल्याला आपलीच प्रतिमा दिसणार आहे, दुसरं कोण दिसणार आहे का नाही. पण कंडिशन काय अप्लाय होईल, उजव्याचं काय दिसतं आपल्याला डावा हात, डाव्याचं काय दिसतं आपल्याला उजवा हात दिसतो. पहा आपण. ओके, उजवा हात वर केला तर आरशामध्ये प्रतिमा डाव्या हाताची दिसते आपल्याला. ह्यालाच काय म्हणतो आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. एलिमेंट्स आर सेम, तुम्हीच आहात. ओके, परंतु उजव्याचं डावं, डाव्याचं उजवं, अपोजिट झालं. पहा अपोजिट झालं म्हणजेच काय झालं, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. अनदर एक्झाम्पल इथे रेफर करतोय पहा मी. सेकंड एक्झाम्पल, B is equal to matrix of मी रेफर केलेला आहे 1 0 -3. ओके, 0 1 0 1 -2. ओके, काय नाही तर मग इथं सांगा पुढचा एलिमेंट, इथं मी 5 घेतला. ओके, आणि दिलेला मॅट्रिक्स B इज ए स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स जर असेल तर फिल इन द ब्लँक्स जर मी विचारलं तर काय अप्लाय होईल, 0ला साइन कन्व्हेन्शन अप्लाय करता येत नाही. चुकून सुद्धा इथं 0 वरती प्लस आहे तर खाली मायनस मध्ये रेफर करायचं नाही आहे. पहा. ओके, आता इथं -3 आहे, -3च्या अपोजिट काय अप्लाय होईल, +3. -2च्या अपोजिट काय अप्लाय होईल, +2. -2च्या अपोजिट +2. कळालं का. पहा. ओके, 3x3चा मॅट्रिक्स आहे तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. समजलं सगळ्यांना व्यवस्थित. ओके, एक लक्षात घ्या, एलिमेंट्स आर सेम बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन. एलिमेंट्स आर सेम बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन मध्येच आपल्याला एलिमेंट्स पाहिजेत आणि ते कसे लागणार आहेत आपल्याला अपोजिट, म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, तरच त्याला काय म्हणतो आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो आपण, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. समजलं व्यवस्थित. ओके, अँड सेकंड लास्ट टाईप आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यामधला जो काय सेकंड लास्ट जो काय टाईप आपण स्टडी करतो मॅट्रायसेस मध्येच नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे. पण नेक्स्ट टाईप आहे ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. नेक्स्ट टाईप आपल्याला स्टडी करायचं आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. 13वा टाईप आहे पहा, 13 टाईप सिंग्युलर मॅट्रिक्स. आता शब्दशः अर्थ घ्यायला गेलो तर काय आपल्याला सिंग्युलर म्हणजे काय असणार, एकटेपणा. ओके, आपण मॅरिटिकल स्टेटस चेक करतो पहा आपण, त्यामध्ये सिंग्युलर म्हणजे काय अप्लाय होईल, एकटा. ओके, तो जो मॅट्रायसिस एकटा आहे त्याला सिंग्युलर म्हणतो का आपण, त्या शब्दाचं डेफिनेशन अप्लाय करता येत नाही. ओके, तर सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणतो आपण, ज्या मॅट्रायसिसच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही एक्झॅक्टली इक्वल टू 0 असेल, ज्या मॅट्रायसिसच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही एक्झॅक्टली इक्वल टू 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो आपण. ओके, मी डेफिनेशन काय सांगितली, ज्या मॅट्रायसिसच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू, मी मॅट्रायसिसच्या व्हॅल्यूचा उल्लेख केलेला नाही आहे, परत स्टेटमेंट व्यवस्थित ऐका. ज्या मॅट्रायसिसच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू, म्हणजे इथे मी उल्लेख कशाचा केला, डिटर्मिनंटचा केला. पहा. ओके, ज्या मॅट्रायसिसच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही एक्झॅक्टली इक्वल टू 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. त्याला काय म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, त्याच्यावरच आधारित शेवटचा जो टाईप आहे 14 टाईप नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, सांगा काय येणार आता इथं, एक्झॅक्टली इक्वल टू 0 असेल तर सिंग्युलर आहे, तर इज नॉट इक्वल टू 0 असेल, नॉनचा अर्थ काय अप्लाय होईल, इज नॉट इक्वल टू 0. ओके, ज्या मॅट्रायसिसच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही इज नॉट इक्वल टू 0 असेल, ज्या मॅट्रायसिसच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही इज नॉट इक्वल टू 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मी परत एकदा स्टेटमेंट रिपीट करतोय पहा, मी इथं चुकून सुद्धा सिंग्युलर असू दे किंवा नॉन सिंग्युलर असू दे, इथे चुकून सुद्धा मी मॅट्रायसिसची व्हॅल्यू रेफर केलेली नाहीये. ज्या मॅट्रायसिसच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू एक्झॅक्टली इक्वल टू 0 असेल तर सिंग्युलर, इज नॉट इक्वल टू 0 असेल तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो आपण. ओके, आता याचं एक उदाहरण तुम्ही आपलं अप्लाय करूया. ओके, एक मॅट्रिक्स दिलेला आहे, मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, मी तुम्हाला रेफर केलं पहा, मॅट्रिक्स ए इज इक्वल रेफर केलेला आहे 1 2 1 1 0 1 1 2 1. ओके, काय घेतलं आपण, किती बाय कितीचं घेतलेलं आहे आपण 3 बाय
3चा घेतलेला आहे पहा. ओके, हा जो काय मॅट्रिक्स ए आहे हा आता मला एक तर सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर मला प्रूफ करायचा आहे. ओके, तर काय लागणार, पहिली स्टेप आहे तसं मी मॅट्रायसेस रेफर करून घेणार. ओके, फर्स्ट स्टेप कॅपिटल ए इज इक्वल लेट किंवा हिअर जे काय स्टेटमेंट असेल ते. ओके, ए इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ. ओके, एक लक्षात घ्या, 2-3 वेळा एलिमेंट्स व्यवस्थित चेक करा. 1 2 1. ओके, 1 0 1 1 2 1. ओके, किती बाय कितीचा आहे, 3/3चा आहे. ओके, 2-3 वेळा एलिमेंट चेक करा, आणि एलिमेंट लिहिताना जर चुकलं तर खालचे सगळे कॅल्क्युलेशन चुकत जाणार आहे. ओके, काय सांगितलं आता, हा मला जो काय मॅट्रिक्स ए आहे हा जो मॅट्रिक्स आहे तो मला सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर मध्ये दाखवायचा आहे. ओके, तर आता कंडिशन काय येणार पहा, फर्स्ट कन्वर्ट टू काय अप्लाय होईल, फर्स्ट कन्वर्ट टू डिटर्मिनंट. फर्स्ट कन्वर्ट टू काय अप्लाय होईल, इथं डिटर्मिनंट अप्लाय करायचं आपल्याला. ओके, कॅपिटल ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ. ओके, टॉपिक चेंज झाला पहा. ओके, सिम्बॉल सुद्धा चेंज झाला. वरती काय दिसतं आपल्याला, बॉक्स आहे, खालती काय दिसतं आपल्याला, व्हर्टिकल लाईन. बॉक्स कन्वर्ट टू व्हर्टिकल लाईन्स. ओके, एलिमेंट्स आर सेम, 1 2 1 1 0 1 1 2 1. एलिमेंट्स आर सेम. ओके, हा जो काय 3/3चा जो डिटर्मिनंट आहे, म्हणजे मी पहिली स्टेप काय केली विद्यार्थी मित्रांनो, इथं कॅपिटल ए हा जो काय मॅट्रायसेस दिलेला होता त्याचं कन्व्हर्जन मी पहिल्यांदा कशामध्ये करून घेतलेलं आहे, डिटर्मिनंट मध्ये करून घेतलेलं आहे पहा. ओके, आणि त्याच्यानंतर डिटर्मिनंट आर ऑल्सो एक्सपांडेबल आहेत. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू किती बाय कितीचा आहे, 3/3चा आहे. ओके, पहिला रो कशासाठी वापरतो आपण, साइन कन्व्हेन्शनसाठी, प्लस मायनस प्लस, कळालं का पहा. ओके, एलिमेंट प्लस आहे, फॉर्म्युला मधला प्लस, एलिमेंट प्लस आन्सर प्लस डिटर्मिनंट ऑफ, कन्वर्ट टू काय केलं पहा. आता पहिल्या एलिमेंट मला कॅल्क्युलेट करायचं आहे, एलिमिनेट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, एलिमिनेट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. शिल्लक काय दिसतं आपल्याला, 0 1 2 1. काय दिसतं आपल्याला, 0 1 2 1. कळालं का पहा. ओके, म्हणजे जो एलिमेंट मला घ्यायचा आहे तो रो आणि तो कॉलम मला काय करायचं आहे, आता इथं एलिमिनेट करायचं आहे, काढून टाकायचं आहे. ओके, पहिला एलिमेंट झाला प्लस, एलिमेंट इज ऑल्सो प्लस. ओके, फॉर्म्युला मधला मायनस, एलिमेंट इज ऑलवेज प्लस आहे, एलिमेंट कसा आहे, प्लस मायनस गुणाकारामध्ये मायनस. ओके, एलिमेंट कुठला आहे, 2. आता मला सांगा कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमेंट करणार, मला सेकंड एलिमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, त्यामुळे आता काय करणार मी, फर्स्ट रो अँड काय केलं मी इथं, सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम मी एलिमिनेट केलेलं आहे. शिल्लक काय राहिलं, 1 1 1 1. काय शिल्लक राहिलं, 1 1 1 1. शिल्लक काय राहिलं पहा, 1 1 1 1. ओके, डिटर्मिनंट कम्प्लीट, समजलं. ओके, पहिला प्लस, सेकंड मायनस, थर्ड काय अप्लाय होईल, प्लस. ओके, एलिमेंट कसा आहे, प्लस आहे, एलिमेंट कसा आहे, प्लस आन्सर प्लस 1. बोला आता कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार, फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. ओके, शिल्लक काय राहिलं, 1 0 1 2. काय शिल्लक राहिलं, 1 0 1 2. थर्ड रो आणि थर्ड कॉलम एलिमिनेट केल्यानंतर शिल्लक काय राहणार आहे, 1 0 1 2. ओके, समजलं व्यवस्थित. म्हणजे 3/3 हा जो काय डिटर्मिनंट दिलेला होता त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं मी इथं, 2/2. कारण 3/3 3/3चा जो काही डिटर्मिनंट आहे हा डायरेक्ट मला एक्सपांड करता येत नाही, त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा कशामध्ये करून घ्यावं लागेल, 2/2 मध्ये. ओके, 2/2 मध्ये जर केलं तर डायरेक्ट एक्सपान्शन पॉसिबल आहे. दोघांचं काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन, पहिला ह्या दोघांचं मग ह्या दोघांचं. ओके, किती येणार पहा, 1 इनसाइड ब्रॅकेट क्रॉस 1 मल्टिपल 0 आन्सर 0. फॉर्म्युला मधला मायनस 2 1 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल, 2. ओके, -2 इनसाइड द ब्रॅकेट क्रॉस 1 मायनस ऑफ 1. ओके, पुढं +1 इनसाइड ब्रॅकेट क्रॉस 2 मायनस ऑफ व्हॅल्यू 0. फॉर्म्युला मधला मायनस, एलिमेंटचा प्लस मायनस आन्सर मायनस मध्ये रेफर होईल पहा. ओके, शिल्लक काय राहणार पहा, 1 इनसाइड द ब्रॅकेट 0 -2 व्हॅल्यू -2 इनसाइड ब्रॅकेट 0 +1 इनसाइड द ब्रॅकेट 2. ओके, अप्लाय करा, गुणाकारामध्ये प्लस मायनस आन्सर -2. 0 मल्टिप्लाय एनिथिंग व्हॅल्यू 0. 1 मल्टिप्लाय 2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल, 2. +2 -2 गेट कॅन्सल. ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल, डिटर्मिनंट ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू किती आली इथं, 0. आणि ज्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू एक्झॅक्टली इक्वल टू 0 असेल त्याला काय म्हणतो आपण, हेन्स काय अप्लाय होईल, सॅटिस्फाय द कंडिशन ऑफ सिंग्युलर मॅट्रिक्स. हेन्स सॅटिस्फाय द कंडिशन ऑफ, कुठली कंडिशन, सॅटिस्फाय द कंडिशन ऑफ सिंग्युलर मॅट्रिक्स. कळलं का बा, ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल, द मॅट्रिक्स
द मॅट्रिक्स कॅपिटल ए इज ए काय अप्लाय होईल सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स समजलं का पहा. ओके एक लक्षात घ्या इन्व्हर्स ऑफ द मॅट्रायसेस मध्ये पहिली स्टेप तुमची हीच असणार आहे. ओके ज्यावेळेस मला ए इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायचा आहे त्याच्यामध्ये पहिली स्टेप हीच असणार आहे. जर दिलेला मॅट्रायसेस हा जर सिंग्युलर मॅट्रायसेस जर असेल तर तुम्हाला ए इन्व्हर्स कॅल्क्युलेट करता येत नाही. ह्याचा अर्थ दिलेला मॅट्रायसेस हा काय लागणार आपल्याला नॉन सिंग्युलर पाहिजेला आहे. कसा पाहिजे आपल्याला नॉन सिंग्युलर पाहिजेला आहे पहा तरच दिलेले मॅट्रायसेस काय करू शकतो मी इन्व्हर्स कॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके अनदर एक्झाम्पल एक आपण रेफर करूया. ओके सेकंड एक्झाम्पल घेतो पहा कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ मी रेफर केलं इथं 1 -2 1 -1 3 1 1 0 0 1 0 0 रेफर केलेलं पहा. किती बाय कितीचा आहे 3/3. हा जो मॅट्रिक्स ए आहे हा परत मला काय दाखवायचा आहे सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर दाखवायचा आहे. ओके काय काय येणार पहा फर्स्ट स्टेप हिअर किंवा लेट स्टेटमेंट ॲज इट इज येणार पहा हिअर किंवा लेट कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ. ओके एलिमेंट्स व्यवस्थित बघून लिहा 1 -2 1 -1 3 1 1 0 0 1 0 0. ओके आता ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल फर्स्ट आपल्याला हा जो काय मॅट्रिक्स दिलेला आहे ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल फर्स्ट आपल्याला अप्पर ट्रायंग्युलरमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल पहा. कशामध्ये करून घ्यावं लागेल अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये आपल्याला रूपांतर करून घ्यावं लागेल पहा. ओके देअरफोर काय ना नेक्स्ट स्टेप इथं क्या डिटर्मिनंट ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू बॉक्स कन्वर्ट टू व्हर्टिकल लाईन्स बॉक्स कन्वर्ट टू व्हर्टिकल लाईन्स कुठले एलिमेंट्स आहेत 1 -2 1 -2 1 ओके -1 3 1 ओके 1 पुढं काय अप्लाय होईल 0 0 म्हणजे बॉक्स कन्वर्ट टू काय केलं आपण व्हर्टिकल लाईन्स म्हणजे टॉपिक मी चेंज केला वरती मॅट्रायसिस आहे खालती काय रेफर केलं इथे मी डिटर्मिनंट मॅट्रायसिस ॲज वेल एज डिटर्मिनंट आर ऑल्सो डिनोटेड बाय ए टू झेड कॅपिटल लेटर्स त्यावरती मी खालती घेता असताना मॉड ए वापरलेला आहे. मॉड एचं मिनिंग अप्लाय होईल डिटर्मिनंट ऑफ ए अप्लाय होईल पहा. ओके एक्झॅक्टली परत 3/3 आहे कन्वर्ट टू काय अप्लाय 2/2 पहिला रो फर्स्ट प्लस मायनस प्लस रो कशासाठी वापरतो आपण साइन कन्व्हेन्शनसाठी वापरणार आहे पहा. ओके 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ बोला काय काय नाही इथं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमेंट केल्यानंतर 3 1 0 0 ओके फॉर्म्युलामधला मायनस आणि एलिमेंटचं कुठला आहे मायनस फॉर्म्युलामधला मायनस आणि एलिमेंट कुठला आहे मायनस 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 काय अप्लाय होईल +2 इंटू डिटर्मिनंट ऑफ एलिमिनेट फर्स्ट रो सेकंड कॉलम -1 0 -1 0 -1 0 ओके नेक्स्ट काय अप्लाय होईल 1 0 -1 0 1 0 ओके डिटर्मिनंट कम्प्लीट काय काय दिसलं पहा फर्स्ट रो सेकंड कॉलम एलिमेंट केला -1 1 सॉरी -1 1 पाहिजे एक मिनिट एक्झॅक्टली इक्वल 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ काय झालं इथं 3 1 0 0 ओके सेकंड फॉर्म्युलामधला मायनस एलिमेंटचा मायनस 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 +2 इंटू डिटर्मिनंट ऑफ एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलम शिल्लक काय राहिलेलं आहे पहा फर्स्ट रो सेकंड कॉलम शिल्लक काय राहिलेला आहे ओके काय शिल्लक राहिलं फर्स्ट रो सेकंड कॉलम -1 1 1 0 -1 1 1 0 ओके नेक्स्ट वन इज ऑल्सो फॉर्म्युलामधला प्लस एलिमेंटचा प्लस 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 आन्सर प्लस डिटर्मिनंट ऑफ एलिमिनेट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम शिल्लक काय राहिलं -1 3 1 0 -1 3 1 0 म्हणजे 3/3 रूपांतर मी 2/2 मध्ये करून घेतलेला आहे 2/2 डायरेक्ट एक्सपान्शन इज ऑल्सो पॉसिबल इनसाइड क्रॉस किती ना व्हॅल्यू 0 -0 0 -0 +2 इनसाइड क्रॉस 0 -0 लिहायची गरज नाही आहे ओके -1 ओके 1 1 1 फॉर्म्युलामधला मायनस ओके +1 इनसाइड क्रॉस 0 फॉर्म्युलामधला मायनस 1 3 व्हॅल्यू 3 ओके इज इक्वल टू 1 इनसाइड ब्रॅकेट 0 +2 इनसाइड द ब्रॅकेट -1 +1 inside the bracket -3 किती ना व्हॅल्यू 0 मल्टी एनिथिंग व्हॅल्यू 0 प्लस मायनस आन्सर -2 प्लस मायनस आन्सर -3 इज इक्वल टू -2 -3 व्हॅल्यू किती येणार -5 म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए प्लस येऊ दे किंवा मायनस येऊ दे व्हॅल्यू इज ऑलवेज प्रेझेंट आहे ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू काय आलेला आहे इज नॉट इक्वल टू 0 हेन्स कुठली कंडिशन सॅटिस्फाय झाली हेन्स सॅटिस्फाईज द कंडिशन ऑफ satisfy the condition of कुठला non singular matrix आपल्याला पाहिजे ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल therefore the matrix A
द मॅट्रिक्स कॅपिटल ए इज ए काय अप्लाय होईल, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स येणार पहा, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. म्हणजेच एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं ही स्टेप जर परफेक्ट कॅल्क्युलेशन जर असतील तर ही स्टेप नाही केली तरी सुद्धा चालेल. तुम्ही डायरेक्ट डिटर्मिनंटवरून ही स्टेप मात्र तुम्ही इथं अप्लाय करू शकता. बट एक लक्षात घ्या, विदाउट धिस स्टेप तुम्हाला ही स्टेप मेन्शन करता येत नाही किंवा ही स्टेप मेन्शन करता येत नाही. कंपल्सरी तुम्हाला ही स्टेप मेन्शन करावीच लागेल. ओके. आणि जर दिलेल्या मॅट्रिक्स जर नॉन सिंग्युलर असेल तर काय एक्झिस्ट होणार आहे, इनव्हर्स इज ऑल्सो एक्झिस्ट. 12वीचा जो पहिला टाईप आहे फाइंडिंग इनव्हर्स बाय युझिंग एलिमेंटरी रो असू दे, एलिमेंटरी कॉलम असू दे किंवा अडजॉईंट मेथड असू दे, ह्या तिन्ही मेथड्समध्ये तुम्हाला आपल्याला काय करावं लागेल इथं, ही जी काय प्रोसिजर आहे सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर, ही एक्झाम्पलची पहिली स्टेप आहे, त्याला कमीत कमी अर्धा मार्क असणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके. म्हणजे आजच्या सेक्शनमध्ये आपण टाइप्स ऑफ द मॅट्रायसेस मध्ये जे काय उरलेले जे काय टाइप्स होते, म्हणजे कुठले टाइप्स उरलेले होते इथं, कुठले टाइप्स उरलेले होते पहा, जे काय 14 टाइप्स आपण स्टडी करत होतो ते सगळे टाइप्स आज इथं आपण कव्हर करून घेतलेले आहेत. ओके. त्यामुळं व्हिडिओज किंवा लेक्चर जे काय असेल ते पॉज करून फॉरवर्ड रिव्हर्स करून तुम्ही सगळे टाइप्स व्यवस्थित स्टडी करून घ्या. ह्याचे जे काय प्रिंटेड नोट्स असतील किंवा लिहिलेले जे काय नोट्स असतील ह्या ग्रुपवर मी आज सेंड करतोय. ओके. आणि त्या फेअर नोटबुकमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, फेअर नोटबुक कंपल्सरी सगळ्यांनी घाला. प्रत्येक टॉपिकला सेपरेट नोटबुक लागणार आहे. त्यामुळे फेअर नोटबुकमध्ये व्यवस्थित हा सगळा पाठ लिहून काढा. ओके. आणि अजून कुठल्या टाईपमध्ये काय डाऊट असेल, हा सगळा पाठ 11ला आपण शिकलेलो आहे. आता हा 12वीला घेण्याचं तात्पर्य एकच आहे, कारण याच्यामध्ये काही पाठ हा आपल्याला 12वीला जो का टॉपिक आपण शिकणार आहोत मॅट्रायसेस त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे पहा. आणि तो पण पॉईंट कुठले मॅट्रिक्स आपल्याला लागणार आहेत. स्क्वेअर मॅट्रिक्स डेफिनेटली मला लागणारच आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स त्यालाच काय म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स, तो सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आत्ताच स्टडी केलेला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स किंवा सिंग्युलर मॅट्रिक्स एक्झाम्पलची पहिली स्टेप आहे, दिलेला मॅट्रिक्स मला सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर दाखवल्याशिवाय इनव्हर्स मला कॅल्क्युलेट करता येत नाही. तो म्हणजे तो सुद्धा टाईप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हा कुठे लागणार आपल्याला, टॉपिकचा जो शेवटचा पॉईंट आहे रिडक्शन मेथड, त्या रिडक्शन मेथडमध्ये आपल्याला काय लागणार इथं, हा टॉपिक अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपल्याला लागणार आहे पहा. ओके. त्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित राईटअप लिहून घ्या. आज ग्रुपवर टाकल्यानंतर एनलार्ज करून सगळ्या नोट्स ह्या व्यवस्थित प्रेफर करा. ओके. त्याचबरोबर काय डाऊट असेल तर पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा फोन करून तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर फोन करून विचारू शकता. ओके. असाइनमेंट ज्या काय दिलेल्या आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोडवायच्या आहेत. ओके. मी अजून पेअर ऑफ स्टेटलाईनची असाइनमेंट टाकलेली नाही आहे, तर काही विद्यार्थ्यांनी अजून असाइनमेंट सोडवायला पहिल्या ज्या काही 2 पेअर ऑफ स्टेटलाईनच्या असाइनमेंट मी दिलेल्या आहेत त्या अजून सोडवलेला स्टेटस किंवा सोडवलेला आहे किंवा डाऊट्स कोणीही विचारलेले नाहीत. असाइनमेंट 1मध्ये जर पाहिलात, असाइनमेंट 1मध्ये जो शेवटचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये पॉईंट्स दिलेले नाही आहेत. पॉईंट्स दिलेले होते, परंतु PDF तयार करत असताना शेवटचा एखादा पॉईंट हा दिसत नाही आहे पहा. तर एक 2-3 विद्यार्थ्यांनी फक्त काय केलेलं आहे, त्याचा फॉलोअप घेतलेला आहे, पण बाकीच्या विद्यार्थ्यांनी अजून फॉलोअप घेतलेला नाही आहे. ह्याचा अर्थ तुम्ही असाइनमेंट अजून सोडवत नाही आहे, लक्षात घ्या. ओके. तर रोजच्या रोज ज्या असाइनमेंट्स दिलेले असतील, होमवर्क दिलेला असेल, तो कंपल्सरी सगळ्या विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे. ओके. थोड्याच दिवसात पहिला 2 असाइनमेंटचा स्टेटस जर आला तरच मी थर्ड असाइनमेंट किंवा पूर्ण टॉपिकचे असाइनमेंट इश्यू करणार आहे. अदरवाईज मी असाइनमेंट ग्रुपवर टाकायच्या बंद करणार आहे. ओके. पर्सनली तुम्हाला कोणाला असाइनमेंट्स पाहिजे असतील तर पर्सनली मला व्हॉट्सअपवर विचारून त्या असाइनमेंट मी पर्सनली टाकायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्या असाइनमेंट्स दिलेल्या आहेत, होम असाइनमेंट जे काही दिलेल्या आहेत ह्या कंपल्सरी सोडवायच्या आहेत. त्याच्यावर पालकांचे सिग्नेचर अनिवार्य आहेत. ज्यावेळेस ऑफलाईन लेक्चर चालू होतील त्यावेळेस पहिल्यांदा सबमिशन करून घेतलं जाईल आणि सबमिशन घेतल्यानंतर मगच तुम्हाला लेक्चर अलाउड केलं जाईल. आणि पालकांना बोलवल्याशिवाय ज्यांच्या असाइनमेंट इनकम्प्लीट असतील त्यांना परवानगी दिली जाणार नाही ऑफलाईन लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर. ओके. तर ज्याने सोडवलेलं असेल त्याने फर्स्ट पेज पालकांचे सिग्नेचर आणि असाइनमेंटचे लास्ट एक्झाम्पलचं पेज आणि पालकांचे सिग्नेचर हे दोन्हीचे इमेजेस पर्सनली काय करायचे तर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचे. समजलं. सगळ्यांनी आपापली काळजी घ्यायची आहे.
पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर काम नसेल किंवा विदाऊट कामाचं कुठेही बाहेर फिरू नका. स्वतःची तब्येतीची सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद.